करणारे बाबूशा फार आहेत, मध्ये देणारे फार कमी आहेत, तर त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. सामना सुरू. गेम ऑन. यू आर द वॉचिंग बिग फाईट मेगा फायनल. आणि पहिला चेंडू सिद्धी करवले संघाचा फलंदाज चौकारण आगाज करतोय. बैल मोऱ्या झुप काही चकड्याला बैल झुप चकड्याला हे ढवल्या पावल्या बैल मोऱ्या झुप काही चकड्याला झुप चकड्याला हे त्या बैलाची गाडी जाऊ दे. पहिला चेंडूवरती आपण चौकाराने सुरुवात केली. मैदानावरती फलंदाजानं जबरदस्त सुरुवात फ्लाइंग स्टार बंटी पाडेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्या बंटी पाडेला कित्येक क्रिकेटची मैदान गाजवली, तर बंटी पाडे मैदानावरती पुन्हा एकदा स्वतःची छाप सोडताय. 1 सेकंड मोठा फटका मिस्टर मिक्सोक चेंडू हवेमध्ये जज केलाय आणि पहिला विकेट सिद्धी करवले क्रिकेट संघाला. पहिला धक्का बंटी पाटील. बॅक टू द पवेलियन. तर आपण पाहतो आम्हाला ट्रॉफ्या चमचमणाऱ्या ट्रॉफ्याच्या हिरोईन पेक्षा कितीतरी पटीने सुंदर ट्रॉफ्या आहेत. त्या ट्रॉफ्यांमध्ये आता नाव कोणाचं कोणणार. मेगा फायनल सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोण करणार, सेकंड प्राइज कोण पाहणार आणि तिसऱ्या क्रमांकावरती पिसबली संघ तर आम्हाला पाहायला भेटणार आहे. आता मेगा फायनल मध्ये सामना कोण जिंकणार. तर आम्हाला त्या 3 ट्रॉफ्या उपलब्ध केल्यात आमच्या मंगेश पाटील यांच्याकडनं. आणि मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज सिद्धांत महेश पोपेडा, सिद्धांत कैलास पोपेडा यांच्याकडनं त्या आम्हाला ट्रॉफ्या या ठिकाणी उपलब्ध झाल्यात. त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल. सिद्धी करवले संघाला पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानावरती विकी पाटील. योगेश गोलंदाजच्या प्रती पहिला चेंडू लाभ करतोय. साजिद मडबी ज्याच्या बॅटनं गरम केली, कारण मागच्या सामन्यामध्ये देखील धुवाधार इनिंग करणारा साजिद मडबी पहिला चेंडूवरती डरकाली पडतोय आणि 6 धावेनं अकाउंटला ओपन करतोय. निश्चित आपण बघतो आयबा कॅश साठी एकूण 1717 रुपयाचं रोख कॅश प्राइज आमच्या किरण शेठ टोंबरे यांच्याकडून आणि आयोजकांकडून 200 रुपये. 1970 रुपये बाबूशाह आम्ही आयोजकांकडे पाहतोय. जे समालोचकाचा रेट सुद्धा नाही आहे एका दिवसाचा, तेवढे प्राइज तुम्ही एका जेल मागे कमवू शकाल. बॅटचा पैसा पडकता मोठा पडका, वाघाची दाढ, खोदला पाड, चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावा. तर 6 ट्रिक्स साठी देखील 1717 रुपयाचं रोख कॅश प्राइज आहे. साजिद मडबी येणाऱ्या चेंडूवरती षटकार टोकला तर षटकारांची हॅट्रिक. तर या मैदानावरती षटकारांची हॅट्रिक टोकणारा वाकलन संघाचा जीत भोईर, ज्यांना बॅक टू बॅक 4 षटकार टोकले होते. साजिद मडबी येणाऱ्या चेंडू षटकार हॅट्रिक आणि बॅटचा पैसा पडकतोय. 1 सेकंड मोठा पडका, बिग 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 लॉंग वे आउट ऑफ पार्क. 6 धावा. राहुल भाई एकच भाई आमचा राहुल भाई एकच भाई. आमच्या आयोजक बघा, या ठिकाणी प्रेक्षक बघा, एकाच प्रेक्षकानं 3434 रुपये कमवल्यात मित्रांनो. बघा आज घरी गेल्यावर किती खुश असतील. त्यांच्या नक्कीच घरी गेल्यावर त्यांचं स्वागत होईल त्यांच्या घरामध्ये, कारण युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. आणि आज त्यांच्या मुलावरती त्यांच्या आईबाप खुश असतील, कारण आज कुठे का होईना त्यांच्या मुलानं चांगलं कार्य केलंय. 3434 रुपये 2 चेंडूमध्ये त्याने कमवल्यात. मग साजिद मडबीचं कौतुक करूया, त्याला देखील 1717 रुपयाचं रोख कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढतोय, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी मात्र कमबॅक दिलाय. मात्र साजिद मडबीनं काम तमाम केलं मैदानावरती. ज्या साजिद मडबीनं पहिला दिवस गाजवला, ज्या साजिद मडबीनं सेमी फायनल गाजवली, त्या साजिद मडबीनं मेगा फायनलला गाजवली आहे. अतिशय चांगलं क्रिकेट साजिद मडबीनं सादर केलंय या मैदानावरती. आणि करवले संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. ज्या करवले संघाला लकी झालंय आमच्या राहुलभाई पाटील यांच्या चषकामध्ये, कारण राहुलभाई पाटील यांना दुसऱ्या सामन्यामध्ये करवलेचं जी प्राइस ठेवली ती 5000 रुपये जिंकण्यासाठी ती सिद्धी करवले संघाने जिंकली. आणि मागच्या सामन्यामध्ये देखील राहुलभाई पाटीलनं तब्बल 5000 रुपये लावले होते, ते प्राइस सुद्धा या ठिकाणी सिद्धी करवले संघाने कमावलंय.
3-6 लगातार 3-6 साठी आपण पाहतोय 1001 रुपयाचं रोख कॅश प्राइज राहुलभाई पाटील यांच्याकडनं पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे आणि किरण शेठ ठोंबरे यांच्याकडनं 1770 रुपयाचं रोख कॅश प्राइज. आज साजिद मडवीचा दिवस आहे. आज साजिद मडवीनं हा मैदान गाजवलंय. यस निश्चित आमचे या ठिकाणी आमचे प्रेक्षक त्यांचा दिवस हा दिवस आहे कारण 1717 रुपयाचं रोख कॅश प्राइज. तर याच दरम्यान पाहतो चेंडू जबरदस्त फटका राहुलभाई पाटील यांना विनंती करेल या खेळाडूला बक्षीस देऊन सन्मानित करायचा आहे. दुसऱ्यांदा भाई यानं झेल पकडला. आज अतिशय खुश आहेत. संध्याकाळला आराममध्ये जाईल तुमची. घरी गेल्यावर तुमचं स्वागत देखील केलं जाईल. नक्कीच आपण बघतो निवडणुकीमध्ये कोण निवडून आल्यावर एवढं स्वागत ज्याचं होत नाही तेवढं स्वागत याचं होणार आहे. तर नक्कीच आमचे किरण शेठ ठोंबरे यांच्याकडनं कॅश साठी आपण बघतो 1770 रुपयाचं रोख कॅश प्राइज. मित्रांनो किरण निश्चित आपण बघतो 2 वेळा झालेत आणि तुम्ही अजून कमवा कारण आमच्या किरण शेठ ठोंबरे यांनी तुम्हाला बक्षीस लावली आहे. प्रत्येक मैदानामध्ये जात आहेत आणि अशी बक्षीस आम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. ते सर्वांचे लाडके किरण शेठ ठोंबरे यांच्याकडनं 1770 रुपयाचं रोख कॅश प्राइज. बिलकुल आपण पाहतो पिसवली संघाचा आमचा या ठिकाणी दर्शक आमचा प्रेक्षक आमच्या पिसोली संघाचे आहेत. मात्र पिसोली संघ जर हरला असेल तरी सुद्धा ते पिसोली संघाचं खेळाडू दिसत नाही. मात्र त्यांचे पाठीराखे अजूनही दम धरून बसल्यात. त्यांना माहिती पिसोली संघाने कमवलं नाहीये मात्र आम्ही कमवू शकतो असा त्यांचा आत्मविश्वास. आणि त्याच आपण पाहतो याच दरम्यान मोठा फटका स्टेट ऑन दी लॉंग ऑन साजिद मडवी ज्यानं आजचा दिवस गाजवला. साजिद मडवीनं जबरदस्त क्रिकेट दाखवलं मैदानावरती. एकूण धावा स्कोर मोजॉन 28 रन आपण पाहतो. 28वा एक फलंदाज बाद झालाय बंटी पाटील. आपण पाहतो बंटी पाटील बाद झाला. याचा डोला इथं क्षणी प्रेमात पडावा असं सुंदर आयोजन या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचा क्षण यासाठी केला होता टाच की शेवटचा दिवस गुड बाबा. शेवटचा मांदी शेवटचा क्षण मात्र फलंदाज बाद. बिग विकेट विकी पाटील बॅक टू द पवेलियन. विकी पाटील बाद झाला. नवीन फलंदाज बंटी पाटील मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला फलंदाज बाद झाला बंटी पाटील. दुसरा फलंदाज विकी पाटील आणि आता मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा बंटी पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. विकी पाटील यांचे बंधू बंटी पाटील मैदानामध्ये आहेत. आता आपण पाहतो साजिद मडवी याच्यावरती लक्ष लागलाय त्यांच्या पाठीराख्यांचं कारण साजिद मडवीवरती फार मोठी अपेक्षा आणि ती अपेक्षा त्याने पूर्ण केली आहे त्यांच्या पाठीराख्यांची. या दरम्यान चेंडू आपल्यामध्ये फार मोठा झेल आणि मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये टक्कर. 2 भावांमध्ये टक्कर झाली. भारत माते आणि कुणाल मात्र असे 2 बंधुराजामध्ये टक्कर झाली. मात्र ही टक्कर तुम्हाला मागात पडेल कारण झेल होता साजिद मडवी सारख्या विस्फोटक फलंदाजाचा. अशा परिस्थितीला तुम्ही झेल सोडलाय कारण साजिद मडवी ज्यांना विस्फोटक फलंदाजी केली आहे ज्या साजिद मडवीनं गोलंदाजावरती वर्चस्व वाजवलाय तो साजिद मडवीला तुम्ही जीवनदान दिलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. हा क्रिकेटचा समीकरण आहे. मात्र साजिद मडवीचा सोडला आता नागझरी क्रिकेट संघाला किती महागात पडेल हा क्रिकेटचा खेळ. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा येतात धापडकावरती. आपण पाहतो अतिशय चांगली धावसंख्या उभारली आहे सिद्दीक करवली संघानं. सिद्दीक करवली संघाकडे गोलंदाजी फार मजबूत आहे. त्यामुळे सिद्दीक करवली संघानं जर का किमान 45 50 55च्या आसपास धावा बनवल्या तर त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि 3 सामन्यामध्ये त्यांनी गोलंदाजीची ताकद दाखवली. तो सिद्दीक करवली संघ या सामन्यामध्ये फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करताना किती धावा बनवेल कारण पाठीराखे त्यांच्या 5 संघाने मैदानावरती आल्यात. त्यांचं आपण स्वागत करूया. नागझरी क्रिकेट संघाचे पाठीराखे तेवढ्याच संख्येने मैदानावरती आल्यात. स्वप्न घेऊन आल्यात त्या चमचमत्या ट्रॉफीला हात घालायचं. कोणाचं स्वप्न साकार होणार, कोण चॅम्पियन होणार, कोण रनर अप होणार. ट्रॉफी तर दोन्ही संघाला लागेल. मात्र दोन्ही संघाचं स्वप्न आहे चॅम्पियन होण्याचं. मात्र चॅम्पियन होण्याचं स्वप्न कोणाचं साकार होणार.
3 दिवस आपण पाहतो ही स्पर्धा पाहायला भेटली. आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा 198 देशामध्ये लाईव्ह केली जाते आणि आमचे ग्लोबल टेनिस क्रिकेटचे जे सदस्य आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करूया. ज्यांची टीम आहे या ठिकाणी स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतोय. अतिशय चांगलं योगदान त्यांचं आणि आयोजकांनी कंबर कसली या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आणि ती स्पर्धा यशस्वीरित्या पार होताना आयोजकांचं यश आम्हाला इथे पाहायला भेटतंय. निश्चित अनिल ढोपरे, अजय भंडारी आणि त्यांचे तमाम पाठीराखे त्याने मिळून केलेली मेहनत. अजून एक मोठा फटका, दमदार स्ट्रोक, सेट ऑन दी लॉंग ऑन, गॉन 6 रन. छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत सातत्याने आम्हाला ऐकायला भेटले कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या स्पर्धेला सुरुवात केली. हिंदुगिरीच्या आम्ही बादशाह, तलवार आमची राणी, दादागिरी तर करतोच आम्ही, बाकी सर्व शिवरायांची मेहरबानी. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी या ठिकाणी त्रिवार मानाचा मुजरा करून आम्ही स्पर्धेला सुरुवात केली आणि ती स्पर्धा यशस्वीरित्या आज या ठिकाणी पार पाडताना आम्हाला पाहायला भेटते. साजिद मडवीनं दिवस गाजवलाय कारण पहिला दिवस, कालचा दिवस गाजवला, आजचा दिवस गाजवतोय. आज पूर्णपणे प्रेक्षकांची मन जिंकली. साजिद मडवी या फलंदाजाला आज अप्रतिम क्रिकेट त्याच्या माध्यमातून सादर झालाय कारण जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा साजिद मडवी या संघासाठी धावून आला. खऱ्या अर्थानं दुसऱ्या सामन्यामध्ये देसाई संघाविरुद्ध खेळताना करोले संघाला 19 धावेची गरज होती. अशा परिस्थितीला साजिद मडवी धावून आला. 19 धावा बनवल्या गेल्या आणि सिद्धू संघ आज मेगा फायनलमध्ये पाहायला भेटतोय. गोलंदाज सय्याद, तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. या ठिकाणी आपण पाहतो चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर सिग्नल वाईड. पंचांच्या भूमिकेमध्ये आमच्या आयोजक अजय भंडारी, लेग पंच आमचे सुनील पाटील सर मुरबी, असे 2 नामवंत पंच. जावेद परेद सर आम्हाला पाहायला भेटले, मनोज गुप्ता सर आम्हाला पाहायला भेटले या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगली पंचांची भूमिका, त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल. अतिशय अचूक पंचांची भूमिका. बॅटचा पेस ओपन करतोय, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र पंचांचा सिग्नल नो बॉल. यास आपण पाहतो झेल पकडला, मध्ये पंचांचा सिग्नल नो बॉल. अतिशय तीक्ष्ण नजर असलेले आमचे पंच अजय भंडारी, ज्यांना क्रिकेटमध्ये कित्येक वर्ष अधिराज्य गाजवले, क्रिकेटचे सर्व नियम त्यांना माहिती आहेत, त्यामुळे त्यांचं तीक्ष्ण नजर, डोळ्यात तेल आणि सुरमा घालून त्या मैदानामध्ये पंचांची भूमिका पहारेदारी करतात. आणि यावेळी मात्र त्यांचं लक्ष होतं फ्रीटचा चेंडू, फ्रीट असणाऱ्या येणाऱ्या चेंडू फ्रीट असणाऱ्या मात्र 2+1 अशा 2-3 धावा लाभल्या सिद्धी करून संघाला. आधीच दुष्काळ 13वा महिना कारण या ठिकाणी अडचणीमध्ये होता नागझरी संघ. अशा परिस्थितीला नो बॉल. तर मी विनंती करेन आमच्या स्वयंसेवकाला की आपण डिसिजन द्यायचं, डिसिजन द्या आपण. तर अंपायर सिग्नल, आपण पंच आम्हाला डिसिजन द्यायचं. षटकार 1+6 करेले संघाला अजून एक या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण बघतो धावा, या ठिकाणी धावांचा ओघ वाढतोय. आपण 44 धावा. तिसरा षटकाचा खेळ सुरू असताना फ्रीटचा चेंडू होता, बंटी पाटील पुढे मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहिला, बॅटम पॅचच्या मधून निघून जात आहे. एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये सादर होत आहे. दोन्ही संघ मित्रत्वाचे संघ आहेत, त्यामुळे एकमेकांसमोर आपण पाहतो कित्येक वेळा खेळले देखील आहेत. एकाच एरियातील दोन्ही संघ आहेत, त्यामुळे दोघांचे संबंध मित्रत्वाचे आहेत, त्यामुळे सामना अतिशय आम्हाला चांगला पाहायला भेटणार आहे. शिस्तबद्ध सामना. या ब्रिजमध्ये हलक्याने कट केला, चेंडूला केवळ दिशा दिली आहे. शतरक्षक धावून येतो चेंडू मागे, तोपर्यंत आउटफिट थोडीशी खराब आहे. शतरक्षकाने चेंडू उचललाय, फेक करणार, 2 धावा पूर्ण करतात त्या ठिकाणी. आणि या 2 धावेच्या मदतीनं करोले संघाची धाव संख्या 46. 46 धावा, 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. मात्र अतिशय चांगलं क्रिकेट आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटलं, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि या येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये सिद्धी संघ कितपत मजल मारेल की मात्र नागझरी संघ या संघाला रोख लाभेल, याचं प्रत्यक्ष धावतोरण ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती बाबूशाह. हेलो, धन्यवाद। यहाँ पर 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल की बात करेंगे तो यहाँ पर 46 यानी 46 रन बन चुका है। योगेश मडवी बिल्कुल ओमकार शेट्टी के पास जाएंगे 2 ओवर के बाद, क्योंकि आप दोनों ने यहाँ पर काफ़ी मेहनत की बिल्कुल 3 दिन से, और फाइनल मुकाबला जो कम समय हमें मिला इस मैदान के ऊपर
और माफी चाहेंगे पूरी आयोजकों से, निराश होंगे बिल्कुल से, लेकिन फिर भी शुक्रिया अदा करना चाहेंगे अब योगेश मडवी आपका, ओमकार शेट्टी का। और इस 2 ओवर के बाद जाएंगे सीधा ओमकार शेट्टी के पास। और बिल्कुल हमारे संदीप सर भी आए थे इस मैदान के ऊपर। तो बिल्कुल यहाँ पर ओमकार शेट्टी बात करेंगे तो लग्जरी टीम ने गलती क्या किया टॉस जीतने के बाद जो गेंदबाजी की फासला लिया, क्योंकि पिछली मैच में बात करेंगे सीएसके टीम ने टॉस जीतने के बाद बल्लेबाजी लिया था योगेश मडवी, यानी जो ताकत उन्होंने पिछले मैच में दिखाया था वही ताकत को आजमाने का फिर से एक बार मौका दे दिया नागझरी टीम के कप्तान ने। शायद ये बड़ा गलती हो सकता है उनके लिए। जो टोटल की बात करेंगे अभी 46 रन, कहीं ना कहीं उनके सोच के ऊपर बदलना चाहिए था नागझरी टीम के कप्तान, क्योंकि सेमीफाइनल मुकाबला में जब सीएसके टीम है टॉस जीतने के बाद बल्लेबाजी का फासला लिया तो आपको ये चीज का सोचना चाहिए उन्होंने बल्लेबाजी क्यों लिया। और ये देखिए यहाँ पर देर से आया दुरुस्त आता हुआ, लेकिन काम तमाम कर चुके हैं बल्लेबाज साजिद। साजिद के लिए यहाँ पर लाजवाब बल्लेबाजी, हम तुमको निगाहों में इस तरफ छुपा लेंगे। साजिद पाटिल, साजिद मडवी बिल्कुल हम तुमको निगाहों में इस तरह छुपा लेंगे। अगर हमारे बिल्कुल राहुल भाई पाटिल साहब का अगर बस चलेगा तो तुम्हें मुंबई इंडियंस में जगह दे देंगे। लाजवाब बल्लेबाजी, आपने दिल जीता बिल्कुल इस टूर्नामेंट में, और बिल्कुल मैन ऑफ द सीरीज भी है। शायद उस रेस में हो सकते इस बल्लेबाज जो मैं 2 दिन से उनकी बल्लेबाजी देख रहा हूँ। और टोटल की बात करेंगे यहाँ पर 46 रन। और यहाँ पर देखिए गेंद ने ऊंचाई लिया, लंबाई लिया, लेकिन 1717 बिल्कुल यहाँ पर कैच बना। और किरण तोमरे साहब बिल्कुल उनका शुक्रगुजार करना चाहेंगे जिन्होंने यहाँ पर इनाम लगाए थे। उनके इनाम के ऊपर लगातार 3री मर्तबा यहाँ पर कामयाब होते हुए दर्शक। आज तो दर्शक हो गए बल्ले बल्ले यार। बिल्कुल आयोजकों की तरफ से भी 200 रुपया टोटल इनाम जाएगा, 1917 रुपया। और टोटल की बात करेंगे यहाँ पर 52 रन है, यानी अर्धशतक के ऊपर पहुंचता हुआ यहाँ पर सीएसके सिद्दीक करोली टीम। गेंदबाज फिर से एक बार तैयार। आखिरी ओवर छोटी गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, यानी बिन पायल से बजा घुंघरू, बिना मेहनत से कहीं ना कहीं यहाँ पर टीम के लिए एक रन आता हुआ। लेकिन नागझरी टीम के यहाँ पर खिलाड़ियों को इस चीज का ध्यान रखना होगा, जैसे एक एक ईंट से इमारत बनती है, एक एक बूंद से समंदर बनता है। और ये देखिए नजाबत भरी गेंदबाजी, लेकिन इस बार भी ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी। और देखिए यहाँ पर वाइड की इजाफा, और वाइड की इजाफा से रन जा पहुंचा यहाँ पर 54। और तारीफ करना चाहूंगा ओमकार शेट्टी, किरण ठोमरे साहब के, जिन्होंने यहाँ पर दर्शकों के लिए जान डाल दिया। बिल्कुल इस कड़ी धूप में कोई नहीं चाहता है धूप पर खड़े होकर मुकाबला देखे। और यहाँ पर देखिए बड़ी ऊंचाई लंबाई लिया, और यहाँ पर 1717 का मौका गवाया। अपने आप को यहाँ गाली देंगे, क्या कर बैठा मैंने, शायद मौका था मेरे लिए भी। बिल्कुल उन्हें पता ही नहीं था शायद 1717 ने तो ड्राइव लगा सकते थे, बाइक छोड़कर ड्राइव लगा सकते थे। और छक्का हैट्रिक के लिए, 2 छक्के के लिए बिल्कुल 1700, 3 छक्के के लिए बिल्कुल यहाँ पर क्या हैट्रिक छक्का यहाँ पर बनाएंगे। और यहाँ पर उड़ाया, गेंद को फिर से उड़ाया फील्डर गेंद के नीचे, लेकिन इस बार 1717 बचाया और अपनी टीम के लिए रन भी बचाया। बिल्कुल किरण ठोमरे साहब का 1717 रुपया, और आयोजकों की तरफ से यानी कमेटी उनकी तरफ से 200 रुपया, कुल मिलाकर 1917 रुपया। दर्शक कहाँ के आप? बिल्कुल सर नासिक के दर्शक है। बिल्कुल क्या नाम है गुरु आपका? स्वप्निल मुखासी, नासिक। आज नासिक में गूंज जाएगा, 2-4 कानों तक पहुंचाइए कि हमने 1717 टोटल 1917। किरण ठोमरे साहब लाजवाब, बिल्कुल सर। राहुल पाटिल साहब जिन्होंने भी हैट्रिक छक्के के लिए यहाँ पर लगाए थे 1001 रुपया, बिल्कुल सर। लेकिन मौका था यहाँ पर, मौका गवाए यहाँ पर इस बल्लेबाजों ने।
आसान सा कैच और दर्शक अभी भी आपके लिए मौका है क्योंकि इसके बाद भी 4 ओवर आने वाला है, यानी कुल मिलाकर 24 गेंद इसके बाद आपको देखने मिलेगा। इस ओवर का अभी भी बचा हुआ है गेंद 25 गेंद, यानी जिसमें ये गेंद समाप्त हुआ। योगेश मात्र गेंद के नीचे थे लेकिन दर्शक बनकर रह गए और दर्शक वहां फील्डर बनते हुए इनिंग का समाप्त। लेकिन नागझरी टीम ने जो टॉस जीतने के बाद गेंदबाजी की फासला लिया था, मैंने यही बताया ये सोच उनका गलत था और टोटल पहुंचा 64, जीत के लिए 65 रनों का टारगेट से। बिल्कुल से बात करेंगे तो यहाँ पर 65 रनों का टारगेट से ओमकार शेट्टी यहाँ पर गलती टॉस जीतने के बाद जो बल्लेबाजी का दिया, बिल्कुल से 1 ओवर के बाद जाएंगे ओमकार शेट्टी के पास। बिल्कुल समय मानने पर कालू शेठ मात्र शब आपसे गुजारिश है, आइए मैच के ऊपर कालू शेठ मात्र शब बिल्कुल साहना चाहिए यहाँ पर मैच के ऊपर। और बिल्कुल आज का दिन का मेगा फाइनल मुकाबला का आज आखिरी दिन है, जिस आखिरी दिन में यहाँ पर नागझरी बनाम सिद्दी करोले के बीच में मुकाबला खेला जा रहा है दोस्तों। इसलिए कहते ना, हर गम लुटा लो हर गम छुपा लो और इतना प्यार करो क्रिकेट से कि इंसान तो क्या सोए हुए मुर्दे भी उठकर कहेंगे प्लीज हमें भी क्रिकेट का दीवाना बना लो। क्योंकि किरण डोमने साहब जिस तरह के यहाँ पर इनाम लगा रहे हैं, शायद मुर्दे भी सोचेंगे हम भी कैच ले सकते हैं, लेकिन हम कैसे देखेंगे उन्हें, यह मुश्किल बात है। लेकिन क्रिकेट में देखो अनिश्चितताओं का भरा हुआ खेल क्यों माना जाता है। और मैदान के बाहर हौसला बढ़ाए बिल्कुल राहुल भाई पाटिल, जिन्होंने टीम जीतने के ऊपर सीएस के टीम ने 2 मरतबा 5-5 हजार यानी 10,000 लौकी मानेंगे यहाँ पर राहुल भाई पाटिल को, चाहेंगे हर मैदान के ऊपर आए राहुल भाई पाटिल। इनाम तो मिलता है लेकिन उनका टीम भी मुकाबला जीतता है, ये सबसे बड़ी बात है। बिल्कुल पर योगेश मडवी आपने सही जानकारी देते हुए किरण ठोमरे साहब की तरफ से बड़ा अच्छा टूर्नामेंट है, प्रतियोगिता होता है, आप उस टूर्नामेंट से जुड़े रहते हो, बिल्कुल वाकई बहुत अच्छी बात है, होना चाहिए उनके बारे में भी चर्चा। लेकिन हमें कम मौका इस इलाके पर है, लेकिन फिर भी जितना से जितना मौका मिलता है बड़ा अच्छा। मैंने ये बताया योगेश मडवी थाने इलाके में, जब भी इस इलाके में आता हूँ अमरनाथ तालुका थाने के, और चर्चा भी मैंने सुना, कम एंट्री और बड़ी रकम, शायद 1 लाख के ऊपर आपका यहाँ पर 7,000 या 8,000 का भी एंट्री रहता है ओमकार शेट्टी। और उस टूर्नामेंट में 2-2 बाइक देखने को मिलता है, 4 व्हीलर्स भी सबसे ज्यादा देखने को मिलता है। बिल्कुल सही बताया यहाँ पर योगेश मडवी, आप वाकिफ हो बिल्कुल से इस इलाके के हर टूर्नामेंट से। और इनामों का देखिए कितनी बरसात, ऐसा नहीं कि खिलाड़ियों के लिए, दर्शकों के लिए, कमेंटेटर के लिए और आयोजकों के लिए भी डोनेशन देखिए लाजवाब। बिल्कुल देखिए किरण टोमरे साहब बिल्कुल उस टूर्नामेंट में खाने के लिए वेज नॉन वेजिटेरियन सबके लिए इंतजाम किया गया था। मैं यही बताया यहाँ पर बड़े दिल वाले तो हमने बहुत देखे, लेकिन किरण ठोमरे साहब और राहुल पाटिल जैसे सर दिल वाले हम पहली मर्तबा शायद मेरी नजर में, लेकिन ऐसे कहीं दिल वाले थाने इलाका पर बिल्कुल है। काफी मर्तबा मैंने चर्चा सुन चुका हूँ और जब भी ऐसे इलाके पर आते हैं कमेंट्री के लिए मैं देखता हूँ बिल्कुल हर लोगों के लिए प्यार है, आयोजक हो या कमेंटेटर हो या खिलाड़ी हो या दर्शक हो, सबके लिए मौका ही मौका। लेकिन क्या यहाँ पर नागझरी टीम ने जो दिया मौका सिद्दी करोली टीम के लिए, वो मौका क्या मुश्किल बनेगा। बिल्कुल योगेश मडवी, राहुल भाई पाटिल साहब ने यहाँ पर देखो 1500 का इनाम कमेंट्री बॉक्स के लिए, बिल्कुल लाजवाब। जितना उनका शुक्रगुजार किया जाए उतना ही कम। लेकिन जाएंगे मैदान की तरफ और पहली गेंद के ऊपर यहाँ पर कुणाल मात्र ने गेंद को खेला और लाजवाब वहां पर फील्डिंग है संदीप पाटिल, और इसे कहा जाता है ओमकार शेट्टी। बंटी पाटिल थे बिल्कुल से, और इसे कहा जाता है मौत का फिक्र करते नहीं है, शेर है घास चरते नहीं है, बल्ला दुश्मन चलाते रहेंगे, हम भी गेंद को सीने से रुकाते रहेंगे। ये कोशिश यहाँ पर सीएस के सिद्दी करोली टीम के, लेकिन भूलना नहीं चाहेंगे शायद 65 रनों का टारगेट है, लेकिन क्रिकेट खेल कोई खेल नहीं बच्चे का जिसमें तेल निकलता है अच्छे का। कहीं मरतबा हमने किसी मैदान के ऊपर, और योगेश मात्र इस बार उठाकर खेलने का कोशिश है, 2 फील्डर गेंद के नीचे, लेकिन चारों खाना चित, और बल्लेबाज योगेश मात्र अभी भी फील्डर। और ये कैच से क्या मुश्किल बनेगा यहाँ पर, या आसान बनाएंगे यहाँ पर। लेकिन टोटल की बात करेंगे तो
2 रन बना है, लेकिन से नागजरी टीम को इस चीज का ध्यान रखना होगा, समंदर की लहर चाहे जितना ऊपर उठे कभी आसमान नहीं छू सकता। अब सिंगल डबल से चाहे जितना कोशिश कर लो, आप इस मैच को नहीं जीत सकते। और कुणाल मात्रे ने इस बार बल्ला का फेस खोला, वन शॉट, नो फील्डर नो चांस, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइंस फॉर रन्स। और बिल्कुल बात करेंगे यहाँ पर गेंदबाज फिर से एक बार तैयार है, और कुणाल मात्रे फिर से उड़ाया, और 1717 इस बार नहीं, टम्बू ने लगा दी बम्बू। बैट्समन यो लय भारी चेंडू गेलाय सीमा पार, मारलाय खणखणीत षटकार, मारलाय खणखणीत षटकार। आज धन्यवाद डीजे मास्टर, छक्के के साथ टोटल जा पहुंचा यहाँ पर 12 रन। लेकिन दर्शक सोचते होंगे ओमकार सेठी काश ये टम्बू ना होता, हम धूप में खड़े होकर मुकाबला देखते, लेकिन 1717 रुपया तो मिल सकता था। ये सोच होता है दर्शक का। और लेकिन देखेंगे यहाँ पर इरादा साफ कहीं ना कहीं, कुणाल मात्रे फिर से एक बार तैयार, और इस बार करीबी मामला, और कुणाल मात्रे इस बार बैक टू पेबलेना। शिकाऱ्याच्या हातामधून पिंजराने सकला, तुझी चिमणी उडाली, चिमणी उडाली, माझा बोकडी सकला। फील्डिंग के पावन दिखा, और इसे एक गेंद के बाद जाएंगे सीधा ओमकार शेट्टी के पास है। अगर वाकलन की बात करेंगे तो सबसे पहले वाकलन टीम का नाम आता है मोतीराम भुईर, जीत भुईर है, और लेकिन चंद दिनों में सबसे पहले नाम आ रहा है ओमकार शेट्टी, क्योंकि जिस तरह से ओमकार शेट्टी बिल्कुल से लाजवाब कमेंट्री, पहली मर्तबा आपको बुरदुल के मैदान के ऊपर देख रहे थे, अभी आप काफी बच्चे थे, लेकिन अभी आप बच्चे नहीं रहे, कमेंट्री के हिसाब से काफी बड़े हो चुके हैं। लेकिन जाएंगे आखिरी गेंद के ऊपर, बल्लेबाज जयदास मात्र उठाकर गेंद को खेला, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क सही नहीं, और सिद्धि करलो टीम यहां से हुई है बल्ले बल्ले, और नागधरी टीम यहां पर थल्ले थल्ले। आमचा राहुल भाई एकच भाई, आमचा राहुल भाई हे एकच भाई, आमचा राहुल भाई एकच भाई, आमचा राहुल भाई बटनावटे छातीवर, 50 तोला गल्ल्यामध्ये, आमच्या राहुल पाटीलचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये, आमच्या राहुल पाटीलचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये, आमच्या राहुल पाटीलचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये। धन्यवाद डीजे मास्टर, और जाएंगे सीधा ओमकार शेट्टी के पास। पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल 12 रन, अगर नागझरी टीम को मुकाबला जीतना है तो योगेश मात्रे को ऐसा बल्लेबाजी करना होगा। रमेश मडवी साहब आइए, बिल्कुल आपसे गुजारिश है, मैच के ऊपर कुंडी मट खटखटाना, सरनाटा है जमाना, हो सके तो योगेश मात्रे बैक टू बैक छक्का लगाना, फिर नागझरी टीम मुकाबला जीत सकता है। हर फूल आपको मुबारक, हर बार आपको मुबारक है, शायद इस दुनिया में रहें या हम ना रहें, लेकिन किरण टोबरे साहब, राहुल पाटिल साहब, आपको बहुत बहुत मुबारक है। चलते हैं ओमकार शेट्टी के पास। थँक्यू बाबूशा। उभ्या आयुष्यात एकच ध्यास असू दे, हातात भगवा आणि काजा शिवबा असू दे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी त्रिवारला मानाचा मुजरा अर्पण करून आणि सर्व लाडक्या रसिकांचं, जो प्रेक्षक वर्ग राहुलभाई पाटील चषक 2017 प्रेम देतोय, त्या तमाम रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करून वळूया मैदानावरती। सामना तुम्ही पाहताय राहुलभाई पाटील ट्रॉफीचा मेगा फायनलचा अंतिम 16 प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, नागझरी वर्सेस करवले। हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे, प्रेशर ऑन द बॉलर, मोठा फटका आल्यानंतर दडपणाखाली येतो गोलंदाज स्वप्नील पाटील। विचार केला मैदानावरती जी फलंदाजी केली साजिद मडवीनं, अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं आणि तब्बल 64 धावा सेट करून दिल्या आणि 65 धावेचं लक्ष सेट केलं गेलं नागझरी संघासमोर। हा चेंडू योगेश साठी मिस टायमिंग स्ट्रोके, लॉंगनला क्षेत्ररक्षक जज करतायत, अतिशय चांगला झेल, यस आय विल टेक, मी घेऊ शकतोय, हा कॉन्फिडन्स दाखवला जातोय आणि मोठा झटका मिळतोय मैदानावरती फलंदाज योगेश मात्रेच्या रूपानं नागझरी या संघाला। गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा।
षटकार आला होता योगेश बार मधनं, मात्र त्याच नंतर षटकाराला टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिलं मैदानावरती गोलंदाज स्वप्नील पाटीलनं आणि मैदान सोडावं लागतंय या ठिकाणी योगेश म्हात्रेला. नवीन फलंदाज येतो मैदानावरती, कॅप्टन ऑफ द टीम स्वतः संघनायक भारत म्हात्रे. गोलंदाज सज्ज होते स्वप्नील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये होता. अतिशय चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय राहुलभाई पाटील यांच्या नावानं, ज्यानं सातत्यानं समाजाचं विकासाचं कार्य आपल्या हाती घेतलं. अहोरात्र एक करून ज्यानं सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, प्रत्येक कार्यामध्ये ज्यांनी गरिबांच्या पाठीवरती मायेचा हात ठेवला तर राहुलभाई पाटील यांच्या नावानं हा भव्य दिव्य टेनिसचा रणसंग्राम प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अक्रॉस द बॅटना चेंडूला लॉक करायचं होतं फलंदाज भारतला. चेंडू ट्रॅव्हल येतो लॉंग ऑफला. विकी खूप वेगाने येतोय, चित्त्याच्या वेगाने विकी चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत सिंगल लाभेल मैदानावरती आणि सिंगलनं समीकरण बदलेल. धावपलकावरती धावा येतात 21. 65 धावेची गरज आहे. अजूनपर्यंत विजयाची दिल्ली खूप दूर आहे आणि प्रयत्न करावे लागतील मैदानावरती संघनायक भारत म्हात्रेला. चेंडू रिव्हर्सचा वापर. चेंडू व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये. मिसफील्ड इज देअर. शॉर्ट कव्हरला चुका करतो क्षेत्ररक्षक. चूक होतीये बंटी पाटीलच्या माध्यमातून आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू कव्हर सीमा पार. नशिबाची साथ लाभतीये नागझरी संघाला आणि चेंडू फरार होतोय चौकारासाठी. चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाटीची आई येल जायली पाटीची. धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. धावपलकावरती धावा येतात. स्कोर मूव्स ऑन टू 25. लॉस ऑफ 3 विकेट. 25 धावा बनवताना 3 फलंदाजांना गमावलाय. मध्ये अजूनपर्यंत प्रयत्न करतोय मैदानावरती फलंदाज स्वप्नील, ज्यानं चौकारानं आपलं अकाउंट या ठिकाणी ओपन केलंय. गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू तुम्ही पाहू शकाल कृष्णासाठी. सॉफ्ट हँडना बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडूला बाहेर काढतोय साजिद मडवी, ज्यानं मैदान गाजवलं. कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूवरती 19 धावेची गरज असताना 5 चेंडूवरती ज्या साजिदनं सामना संपवला आणि इतिहास रचला ज्या साजिदच्या फलंदाजीच्या जोरावरती करवले संघानं, त्या करवले संघाला या मेगा फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये नागझरी संघाला बॅकफुटला आणताना तुम्ही पाहू शकाल. जे स्वप्न पाहिलं संघनायक अविनाशनं, जे स्वप्न पाहिलं सचिन गायकरनं, जे स्वप्न पाहिलं स्वप्नीलनं, त्या स्वप्नांना साजेशी कामगिरी केली मैदानावरती या CSK संघानं आणि प्रेक्षकांच्या मनावरती स्वतःचं अधिराज्य गाजवत असताना या स्पर्धेमध्ये आपलं अजिंक्यपद कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय मैदानावरती हा करवले संघ. मध्ये त्यांना फाईट देतोय. अजूनपर्यंत झुंजार फलंदाजी होती मैदानावरती नागझरी संघाच्या माध्यमातून. 2 षटकांचा वाजविके कंप्लीट झालाय. धावपलकावरती धावा 26 बनवायचे मैदानावरती 65 धावा, म्हणजे अजूनपर्यंत 12 चेंडू आणि 39 धावेची गरज. अजूनपर्यंत सामना बाकी आहे. सचिन गायकर चेंडूला फील्ड करतोय डीप फाईन लेग रिझर्व मध्ये. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड करून फेक करतील. तोपर्यंत सिंगल कन्वर्ट केली जाते संघनायक भारत आणि फलंदाजी करणाऱ्या कृष्णाच्या माध्यमातून. अजूनपर्यंत सामना बाकी आहे. येणारे 11 चेंडूवरती धावा होईल वन द मॅच. आय डोंट नो, आय डोंट हॅव एनी आन्सर, बट आय से श्योरली मॅच इज व्हेरी हाय व्होल्टेज. शेवटच्या टप्प्यापर्यंत जिद्दीनं किल्ला लढवावा लागेल संघनायक भारतला, कारण संघनायक हा संघाचा पाठीचा गणा असतो आणि जर संघनायकानं चुका केल्या तर या स्पर्धेमध्ये रनरअप वरती समाधान बाळगावं लागेल नागझरी संघाला. विकी येतोय. हा चेंडू विकीचा आखूर टप्प्याचा होता. भिरकावून देते चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. लॉंग लॉंग बिग वे. दॅट्स द माइट इट. गुड शॉट. राहुल भाई एकच बाई आमचा राहुल भाई, एकच बाई आमचा राहुल भाई, एकच बाई आमचा राहुल. और इसी बीच ओमकार शेट्टी देखिए यहाँ पर जिस इस इलाके के आन मान शान समीर पाटिल जिन्होंने 2 बाइक चटकाए, उनके भाई बड़े भाई गुप्ता पाटिल यहाँ पर कमेंट्री बॉस के लिए बिल्कुल 200 रुपया का इनाम देते हुए स्वागत है गुप्ता पाटिल. हा चेंडू भारतसाठी षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक केलं जात आहे. एक चूक झाली त्यानंतर त्या चुका रिकव्हर करत असताना हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला जातोय आणि कमबॅक केलं जात आहे गोलंदाज विकीच्या माध्यमातून. साई ट्रान्सपोर्ट कडनं विकेट हॅट्रिकसाठी सॉरी बॅक टू बॅक षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल नागझरी संघाला. तसेच किरण ठोंबरे यांच्या माध्यमातून 1717 रुपयाचं कॅश प्राइज आयवा जेलसाठी प्रेक्षकांना. तसेच सलग 3 षटकारांसाठी विकेट हॅट्रिकसाठी अप्रतिम कामगिरी केली आहे व्यासपीठावरती. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल किरण ठोंबरे यांच्या माध्यमातून. त्यानंतर आडिवलीच्या आणबान शान ज्यांना डोंबिवलीचा विकास घडून आणला, तर राहुलभाई पाटील यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलं करवले संघाला.
हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. आता मात्र सामना टर्न होणं खूप कठीण असेल. यू क्रिएट हार्ड वर्क गॉट सक्सेस असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये जो खेळाडू प्रयत्न करेल, जो खेळाडू परिश्रम करेल त्यांना यश लाभतात. मध्ये या ठिकाणी प्रयत्न केले भारत मात्रेनं. मात्र जी गोलंदाजी केली विकी पाटीलनं त्या गोलंदाजी समोर बॅकफुटला यावं लागलं. धापलकावरती धावा 33. आता समीकरण महागडं होतंय. येणाऱ्या काळामध्ये विजयाचं लक्ष दूर राहतंय ते म्हणजे करवले संघासमोर खेळत असताना या ठिकाणी नागझरी संघासमोर विजय दूर चाललाय. कारण येणाऱ्या 6 चेंडूवरती 32 धावेचा डोंगर मैदानावरती पार करायचा नागझरी या संघाला. नथिंग इज इम्पॉसिबल द पेपर. अजूनपर्यंत धावा बनवू शकतील योगेश. 5 षटकारांची गरज असेल. पहिला चेंडू अतिशय चांगला होता. स्वतःची कुवत, स्वतःचं कौशल्य, स्वतःची ताकद आणि स्वतःची शैली सादर करत असताना पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय गोलंदाज रुपेशनं आणि फक्त सिंगल येते आणि सामन्यामध्ये औपचारिकता पाहायला मिळते. कारण येणारे 5 चेंडू 31 धावेचा डोंगर चेस करताना मैदानावरती अनेक संकटांना सामोरं जावं लागेल. ही स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेचं बरोबर 11:33 आम्ही सुरुवात केली होती पहिल्या दिवशी आणि आज ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येते आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनणार तो म्हणजे CSK करवले संघ. तर या स्पर्धेचा रनर संघ असेल तो म्हणजे श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी संघ. तर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी असेल ज्या संघाने आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली तो संजय सुनीलचा पिसवली संघ. डीज फलंदाज बाद होतात. भारत मात्र एक षटकार भारतच्या बॅटमन आला. मध्ये या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयाचं डोनेशन आमचे दानशूर दाते आपल्या सर्वांचे लाडकं युवा नेतृत्व आणि खंबीर वक्तृत्व राहुलभाई पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिलं गेलं. या सर्व दानशूर दात्यांचं आयोजकांच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतोय. कारण एक स्पर्धा मी पाहिली होती डायगरच्या मैदानावरती. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा 50,000 रुपये नाईट स्पर्धेला डायगर ग्रामस्थांना दिले होते. ते म्हणजे राहुलभाई पाटील यांच्या माध्यमातून. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा होतात तेव्हा राहुलभाई पाटील यांचा सिंहाचा वाटा उचलताना मी पाहिलाय. हा चेंडू फुल टॉस डरकाळी फोडतो फलंदाज. प्रयत्न करतात प्रेक्षक वर्ग. मात्र झेल सुटलाय आणि चेंडू सीमा पार जातोय षटकारासाठी. धावसंख्या आता मात्र किती षटकार आले तरी कोणताही फरक पडणार नाहीये मैदानावरती. कारण सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे आणि जसा सामना मेगा फायनलचा व्हायला हवा होता योगेश तसा सामना मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये. एकतर्फा विजय मैदानावरती नोंदवतोय करवले संघ. अजून एक फलंदाज बाद होतोय. बंटी पाटीलच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातोय आणि 5वा झटका मैदानावरती तो म्हणजे नागझरी या संघाला. अजून मध्ये एका चेंडूचा बाकी आहे आणि नागझरी संघानं अतिशय चांगला खेळ पहिल्या दिवसामध्ये केला होता. नेवाई संघाला नागझरी संघानं परास्त केलं होतं क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आणि हा संघ लास्ट मुवमेंटला काळ्याच्या पडद्याआड गडप होतोय आणि 2ऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी समाधान बाळगावं लागतं. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या करवले संघासाठी. 2017चा राहुलभाई पाटीलचा ट्रॉफीचा या स्पर्धेचा विजयी होतोय तो म्हणजे सिद्धी करवले संघ. आणि या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद राखत असताना चॅम्पियन बनण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं करवले संघाच्या पाठीराख्यांना ते स्वप्न मैदानावरती कंप्लीट होतंय या सिद्धी करवले गावाचं. तर मात्र काहीशी स्वप्न तुटतायत मैदानावरती.